वडीगोद्रीमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। वडीगोद्री इथल्या उपोषणस्थळी सध्या तणावाचं वातावरण आहे। मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक देखील घोषणाबाजी करतायत। मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडत असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी समोरासमोर घोषणाबाजी केलेली आहे। पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत। आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रवी, काय सध्याची परिस्थिती तिथली? रवी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजिंक्य, आवाज येतोय। सध्या परिस्थिती तणावाची आहे। या ठिकाणी दोन्ही रहदारीचा एकच मुख्य रस्ता असल्यामुळे ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे आंदोलक यावेळी आमने सामने येण्याचे प्रकार अनेक वेळा घडत आहेत। त्यामुळे घोषणाबाजी या ठिकाणी होत आहे आणि काही आंदोलकांना या ठिकाणी हुसकावण्याचा प्रयत्न देखील पोलीस करत आहेत। या क्षणाला परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाची आहे। ठीक आहे रवी, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। जालन्यातल्या वडीगोद्रीमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी तणावाचं वातावरण काही काळ निर्माण झालेलं होतं, कारण मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।